हाय, मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? जेतच असायला हवं। मी मस्त उत्तप्पे बनवायला घेतले स्पेशली पिलूसाठी आणि मला पण खूप आवडतात म्हणून दोघींसाठी पण बनवायला घेतलेले। आणि हे बघा हिचं काय चाललेलं आहे, तिला पण बोलायचं आहे। मम्मीने मोबाईल हातात घेतला का आम्हाला खूप मस्ती येते, हो ना माझ्या? काय बोलते तू? आता मस्त तिला उत्तप्पे वगैरे खाऊ घालते आणि तुम्हाला पण थोडक्यात रेसिपी दाखवते की मी कशी उत्तप्पे बनवलेले। लहान मुलांसाठी स्पेशली खूप छान बनतात आणि ते आपण पण खाऊ शकतो, एवढे छान बनतात। मी ते स्पेशली खात असते, म्हणजे तिच्यासाठी बनवले की मी कायम खात असते। थोडक्यात रेसिपी सांगणार तुम्हाला तर। आणि मला तुम्हाला असं विचारायचं होतं की मी हिचे केस एवढे वाढले, त्याला काही शेप पण नाही राहिला, मला असं वाटतं हे कट करून घ्यावं, कसे चांगले दिसेल, कोणती हेअरस्टाईल। पूर्ण कुरळे कुरळे झालेत, अजिबात चांगले दिसत नाहीये। म्हटलं आता थोडेसे कट करून घेऊ आणि थोडासा शेप देऊ त्यांना, तर मग जे चांगले दिसतील ते। हे बघा पूर्ण कुरळे कुरळे झाले। बाय कर, बाय। आज इस्त्री पण करायची होती पण आता भरपूर उशीर झालेला आहे, इस्त्री तर काही होऊ शकत नाहीये। गऱ्याचा आणि दह्याचा एकदम सिंपल उत्तप्पा आहे। गरा ऍड केलाय मी आता पातेल्यामध्ये आणि आता दही ऍड करून घेते। साधारण अर्धी वाटी दही तुम्ही ऍड करू शकता। त्यात आता छान पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। मीडियम ठेवायचं, खूप जास्त पाणी पण नाही ऍड। इन्स्टंट उत्तप्पा आहे, एकदम 15 मिनिटांमध्ये। खूप जास्त भूक लागलेली असली आणि काहीतरी टेस्टेड खाऊ वाटलं तर आपण ट्राय करू शकतो आणि खाऊ शकतो। हे बघा ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आणि बाकीची तयारी करून घ्यायची। श्रावूला होईपर्यंत भेळ खायला दिली होती, खाली बसवलं होतं आधी, तिने पूर्ण सांडून दिली। आता तिला खुर्चीवर बसवलंय आणि हातात दिलीये, खाल्ली तर बरं आहे, नाही तर मग उत्तप्पा झाल्यावर तोच डायरेक्ट खायला देते। मीठ, मिरची, लसूण, आलं थोडंसं टाकून मस्त बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि दुसरीकडे कांदा चिरून घ्यायचा, टोमॅटो, कोथिंबीर, बीट आणि जी आपण हिरवी मिरची काढली होती मिक्सरमधून ती, आणि थोडासा कढीपत्ता। जर गाजर वगैरे असेल तुमच्याकडं तर ते पण ॲड करू शकता, किंवा मग शिमला मिरची वगैरे जर तुम्हाला आवडत असेल तर ते पण ॲड करू शकता। मला तर एवढंच आवडतं। आणि हे आपलं बॅटर जे मस्त 15 मिनिटं भिजलेलं आहे ते छान घट्ट झालं होतं, त्याला थोडंसं पाणी टाकून थोडंसं पातळ करून घेतलं। जास्त पातळ पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं। आणि त्यामध्ये आता जिरे मोहरी टाकून घ्यायचे, एक एक चमचा। मला तर एक एक चमचा, किंवा मग त्याचा स्मेल पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागती, म्हणून एक एक चमचा मी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ पण घालून घेतलं आहे त्यामध्ये। आणि आता आपल्या ज्या राहिलेल्या भाज्या होत्या, आता हा जो कढीपत्ता आहे ना तो हाताने क्रश करून घ्यायचा थोडासा, म्हणजे बारीक बारीक होऊन जातो। आणि आता आपण जेवढं चिरलेल्या आणि मिक्सरमधून काढलेल्या भाज्या होत्या ना सगळ्या ॲड करून घ्यायच्या त्यामध्ये। एकदम छान लागतं आणि खूप छान टेस्ट येते, असं वाटत पण नाही की आपण दुसरं काही ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं आणि जर अजून जर घट्ट वाटत असलं तुम्हाला खूप जास्त, तर थोडंफार पाणी तुम्ही ॲड करू शकता। हे बघा एकदम छान बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे। आता मस्त उत्तप्पा वगैरे बनवून घेऊ। शक्यतो तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असला तर तो बेटर असतो, कारण की जो आपला साधा तवा असतो त्याच्यावरती चिकटतं ते शक्यतो खाली, कारण की ते जास्त वेळ असं कन्सिस्टंट नसतं झालेलं, जे आपण डाळ तांदूळ भिजत घालतो त्या टाईप। जर नॉनस्टिकचा असेल तर त्यावरती बरं पडतं काढायला किंवा उलटायला सोपं जातं, म्हणून त्याच्यावरती छान असं पसरून घ्यायचं। आता हा मी जरा थोडा मोठाच बनवलेला आहे, कारण की पटकन तिला खाऊ घालायचं आहे म्हणून। एकदम छान, आणि बघा किती छान पटकन एकदम पलटी होतो। तुम्ही तूप किंवा बटर पण ॲड करू शकता त्यावरती। श्रावचं असं चालू आहे ना की लगेच दे मला खाऊ, मला वेट नाही होते बनवूच तर मला लगेच पाहिजे, है ना? तिला खूप जास्त आवडतो उत्तप्पा, म्हणून ती स्पेशली मागून मागून खात असते आईकडून, हो ना राजा? तिला अशा छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून दिले का ती पण आवडीने खाती, मग तिला खूप आवडतं। हे बघा खूप छान उत्तप्पा बनून रेडी झालाय, आता तिला मस्त खाऊ घालते। आणि आमचं असं असतं की आम्हाला बाल्कनीमध्येच बसून खायचं असतं, बाहेर खूप खाऊ घ्या। तिचं असं असतं की बाल्कनीमध्ये बसूनच खायचं असतं तिला, म्हणजे खाली मुलांचा आवाज येतो ना, मग त्या आवाजासोबत खायचं असतं। तर तिचे नखं काढायला घेतले पण ती
अजिबात नख काढून देत नाही. नख काढू दे ना बाळा. मी काढते ना तुझे. हे काढते ना तुझे नख. तुझे नख काढते. आणि तिचा प्रॉब्लेम काय माहिती का, तिला खूप दात चावतात. हे बघा आज खूप दिवसानंतर शॉर्ट शर्ट घातला होता आणि पूर्ण हात जास्त खाऊन घेतलाय. रात्री पाय पण खाल्लेत. आता नख काढायचे तिचे, पण अजिबात काढून देणार नाही. थांब राजा. असं चिंगा बघ. चिंगाची काढू का? चिंगूची नख काढायचे का? चिंगूची नख काढायचे का? 1 मिनिट दे. 1 मिनिट. असं काहीतरी नादी लावावं लागतं आणि त्यानंतर नख काढावं लागतात, कारण की नख अजिबात काढून देत नाही मला. पहिल्यांदा मी तिच्या नेल कटरनी काढायचे, पण त्याला खूप वेळ जायचा, म्हणून मग मी आता डायरेक्ट आमचंच नेल कटर वापरते. हे बघ. डिंग डिंग. बाप्पाला आईला बाप्पाला चिंगूला जीव लावतो. हा लाव. तर मी तुझी नख काढते. तू चिंगाला जीव लाव ना. चिंगाला जीव लाव बाबा. सगळ्यात मोठं टास्क असतं नख काढण्याचं. चिंगा हे पायच काढू. पायाचे माझे पायच काढू का? हे बघ. हे बघ माझ्या हाताचे. इकडे बघ सानू. हे बघ. मी काढते. मी काढते ना. का ग? अरे वा. दली 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 बकडे वा. चल 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 चल. चल राजा. चल ना ग पण. चल ना. चिंगूचे काढू का? चिंगूचे काढू का नख? नख आता नाही काढले, पण मी जे इस्त्रीला कपडे काढले होते तेवढे सगळे घरभर पसारा करून ठेवला होता. आणि सांगत होती की मला माझ्या पप्पाचा शर्ट आहे. पप्पाचा कोणता आहे? कोणता आहे पप्पाचा? कुठे आहे पप्पाचा शर्ट? पप्पाचा शर्ट कुठे आहे? तुझ्या पप्पाचा शर्ट कुठे आहे? कुठे आहे तुझ्या पप्पाचा शर्ट? आई म्हण ग. आई. तिची मात्र अशीच मस्ती चालू असते. तिची मम्मीपेक्षा जास्त पप्पावर जास्त प्रेम आहे. चला मी आता हा पसारा आवरून घेते आणि आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये भेटते. बाय.